या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी विश्रामबाग परिसरातील खोके अतिक्रमण ठरवत बुलडोझर कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज संबंधित ठेकेदार, खोकेधारक, भाजी विक्रेते आणि हमाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. आंदोलकांनी आयुक्तांच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली. विश्रामबाग परिसरातील ही जागा महापालिकेची नसतानाही महापालिकेने कारवाई का केली, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. तसेच या कारवाईमागे कोणाचे तरी हितसंबंध असून आयुक्तांनी सुपारी घेऊन ही कारवाई केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. ज्या ठिकाणी खोके हटवण्यात आले त्या ठिकाणी संबंधित धारकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे, अन्यथा गुढीपाडव्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. या कारवाईमुळे विश्रामबाग परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन पुढील निर्णय काय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.